पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आपे काय ग सकाळ सकाळ अभ्यास करते? नाही, अभ्यास नाही, सगळी पुस्तकं नीट आवरून ठेवायला लागले. हो पण मधलीच काय? आज माझ्या माईची जयंती आहे ना, म्हणून. मायची? कोण माय? काय बोलली नाही कधी तू माय बी कोण आहे म्हणून? हे बघ, माझ्या सावित्री माईची जयंती आहे ना आज. आणि ही माझी एकटीची नाही बर का, माझ्यासारख्या लाखो करोडो पोरी आज शिकू शकताय, स्वतःच्या पायावर उभं राहू शकताय, ते फक्त या माझ्या मायमुळे. अर्जुन, मी शाळेत होते ना तेव्हा आमची एकदा सहल गेलती फुलेवाड्यात पुण्याला. मी तिथे गेले आणि त्यांच्या घरात गेले. अर्जुन, तिथे गेल्यानंतर काय माहिती काय झालं, अचानक डोळ्यातनं पाणी यायला लागलं माझ्या. का नाही माहिती, असं ना आतनं भरून येत होतं खूप. असं वाटलं आपल्याकडे किती मोठी आणि कसली भारी माणसं होऊन गेलीत रे. खरं आपे, तुला माहितीये का काय काय लोकांना तर नाही याची जाणीव पण. बस की, अगं आपे, तुला याची जाणीव आहे ना, ही पण लय मोठी गोष्ट आहे. काय काय लोकांना त्याची जाणीव पण नसते माहितीये का? अजिबात नाही हा. आणि जाणीव असलीच पाहिजे, कारण आज त्या होत्या म्हणून आपण आहोत. आपण जाऊ एक दिवस फुलेवाड्यात. जाऊया. हा मग अर्जुन, आज मला जरा जास्त वेळ पाहिजे होता. म्हणजे आज ना जरा जास्त वेळ अभ्यास करायचा होता बघ. माईची जयंती म्हणून? अरे मग काय, असं त्यांच्या फोटोला हार घालण्यापेक्षा आणि बाहेर असे डीजे वाजवण्यापेक्षा जास्त वेळ अभ्यास केलेला बरा नाही का? आपे कधी कधी ना मला तर काय, मला तुझं लय कौतुक वाटतं आपे कधी कधी. म्हणजे तुझे असे विचार आहेत ना, मला लय भारी वाटतं. आपला दीपेडॉन म्हणतो ना, #रिस्पेक्ट, असं वाटतं तुझ्याबद्दल. आजच्या दिवशी किमान 3 तास तरी जास्त अभ्यास करायचा आहे मला. तुला पाहिजे तेवढा वेळ अभ्यास करायचा. चल मी घेतो आवरून. हा, अभ्यास करते म्हणा, मी पण बघतेच कशी अभ्यास करते. 3 तास. असं होय, मग काय तर. आणि हे काही सणापेक्षा कमी आहे बाई. अगं पण अपर्णा, असं विचार करणारं कोण भेटलंच नव्हतं बघ मला. ताई, मी काही वेगळा विचार करत नाहीये. वेगळा विचार केला तो त्या माईने. आज तिच्यामुळे आपण इथे आहोत की नाही, मग किमान आपण हे लक्षात तरी ठेवलं पाहिजे ना. बरोबर आहे तुझं. ए बायानो, अगं आवरलं का नाही तुमचं? जरा तोंड चालवण्यापेक्षा हात चालवा की भरा भरा. नाही झालं की काय, कामच करतोय. झालं. आज शिरा का केलाय म्हणा? आई, आज माझ्या माईची जयंती आहे ना, म्हणून केला. कुणाची? सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे आज. अगो बाय, मग तो काय सण असतोय होय? हो मावशी, मग प्रत्येक शिकलेल्या पोरीसाठी हा सणच आहे की. ए, मी अडाणी आहे म्हणून मला काय टोमणं मारती का काय तू? हो नाही मावशी, तुला शिकली म्हणून अक्कल आली का तुला? काय ग? मी असं कुठे म्हणले? आणि मुळात शिक्षणाचा आणि वयाचा काय संबंध? तुम्ही अजून बी शिकू शकता की. नाही 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 नाही, मला शिकायचं बी नाही आणि काहीच नाही. शिकून लोकांनी काय काय दिवं लावल्यात ना, ते मी माझ्या डोळ्यानं बघितल्यात. अप्पे, आता इथं बोलत बसू नको, बाहेर सगळ्यांना नाश्ता दे. आज लई काम आहेत. आई, आज काय ग, काम करायचं म्हणल्यावर लगेच तुझं तोंड वाकडं झालं. तुझ्या आई बापाने काय काम करायला शिकवलं नाही का काय तुला? नाही तसं नाही. आई, आज ते सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे ना, म्हणून म्हणलं
जरा जास्त वेळ अभ्यास करावा म्हणजे असं ठरवलं होतं मी. अभ्यास आणि त्यो कशाला? काय होणार आहे त्यानं? हे बघ आप्पे, आज सगळं घर साफ करायचं आहे. आई मी काय म्हणते, मला आज बाहेर जायचंय ना, उद्या करूयात की आपण साफ? उद्या कशाला? आजच करू. अगं उद्या उद्या म्हणत लय दिवस गेलं. आणि रुपाली, अगं आता संक्रांत आली तोंडावर. आणि आप्पे, अगं त्याला किती वेळ लागणार आहे तवा? बरं आई, चालतंय. मी नाश्ता देते एकदा बाहेर आणि मग आवरते. हा, मला ते पाहिलं इथं उभी आहे, तुला दिसत नाही का होय? आणि इकडं देते. हे घे मावशी. गोड आहे ना? तुम्ही काही घातलं नसेल तर लागेल की गोड. सरकार. अरे वा, शिरा. भाऊजी. सर. अरे वा, आज शिरा केलाय. हा जयंती आहे ना. आणि आपण ना त्या निमित्तानं तू शिरा केलास, फार छान केलंस. कोणाची जयंती आहे? सावित्रीबाई फुल्यांची. सुजय, थोडा शिकला असतास तर कळलं असतं तुला. अहो दादासाहेब, तुम्ही शिकून काय दिवे लावलेत ना माहिती आम्हाला. नाही तर काय, याला आम्ही बी 25 पास आहे. मधनं शाळा सोडली घरच्या जबाबदारीमुळं. नाही तर तुम्ही मोक्कार शिकलं काय आम्हाला हुकलं. अरे दादा, त्याला तसं म्हणायचं नव्हतं. सरकार. अहो तसं नाही, पण त्यांनी लई मोठं काम करून ठेवलंय हो. ए बाया, बाद झालं आता तुझं कीर्तन. सकाळ धरणं हेच 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 ऐकून पार कान किटलं माझं. काम नको करायला, काय नको करायला, म्हणून असले नाही ते उद्योग सुचत्यात. नाही मावशी, तसं नाही. बरं आप्पे, तू घे आवरायला, सगळं घर साफ करायला घे. हा, हो. हे बघ आप्पे, बाईच्या हातात पेन आला ना आला काय फरक पडत नाही, पण बाईच्या हातातला जर झाडू निसटला तर मात्र घराची धूळधाण होती या सगळी. रुपाली, रुपाली. आले आले. आई, आम्ही दवाखान्यात जाऊन येतो. या या. दादा, नाश्ता तरी कर. राहू दे. आम्ही जाऊन येतो. या. तुला अभ्यास करायचा? हा, मग एवढं आवरून करते की. अगं एवढा आवरायला दिवस जाईल. मी मदत करू का जरा? नाही नाही, नको. तुझा ड्युटीला. नक्की? हो अर्जुन, माझ्या मायनं लोकांचे शेणाचे गोळे खाल्लेत, शिव्या खाल्ल्यात. ती थांबली का? नाही ना. मग आणि मला तर फक्त घर आवरायचंय. घर आवरलं की अभ्यास करते मी. माझा अभ्यास नाही थांबू देत. येतो काकी. अरे देवा, आत्यांचा नाश्ता राहिलाच की. मी आत्यांना नाश्ता देते आणि मग घर आवरायला घेते. आई. हा बर दे, पण आजच्या दिवसात सगळी कामं व्हायला पाहिजे बर का. हो आई, आवरते. मावशी. तिला आता अशी दिवसभर पिदवते की नाही बघच तू. लई शिकलेली म्हणून टेंबा मिरवती ना, चांगली मान मुडस्तो राबून घे तिला. आत्या, हे बघा मी काय आणलंय तुमच्यासाठी. आज शिरा केलाय. आज आपला सण आहे ना. अप्पे, हे मस्त केला होता बरं का तू शिरा. आणि तुझे असे महत्वाचे सण साजरे करत जा, आम्हाला बी गोड खायला मिळेल. बाबा. बरं, येतो मी. हा, आत्या, आज कुठला सण आहे माहितीये का? अहो, आज आपल्या माईची जयंती आहे. सावित्री माईची. आई शपथ,
बाप बाप आई मावशी सरकार काय झालं ग? आई आत्या बोलल्या. आत्या तुम्ही आता काय बोललात? कोणाची जयंती आहे? सावित्री माई. एवढीशे 2 शब्द बोलले तर त्याचं काय एवढं कौतुक करायचंय? तिला इंजेक्शन दिलंय का? नाही सरकार, वेळ झाली द्यायची. मग आता कशाची वाट बघताय? तिला परत काय व्हावं अशी तुमची इच्छा आहे का? नाही सरकार, देतो लगेच. हे सरक का बाजूला, उठ. अहो त्यांना आधी नाश्ता करू द्या, मग येतात की ते इंजेक्शन. हा अहो त्या नको म्हणतायत तर कशाला? अगं टवळे, तुला सांगितलेली कामं कर ना. नको ती कामं काय करत बसती? उठीत ना. अहो त्यांना इंजेक्शन देऊ पण आधी नाश्ता करू द्या की. सुनबाई, अहो वेळ चुकून चालत नाही इंजेक्शनाचा. तिला चांगलं माहितीये येळ चुकल्यावर काय होईल ते. आपे उठ, तिला औषध देऊ दे. अहो ते एवढे नको म्हणताय तर कशाला? आधी नाश्ता करू द्या की. आपे, तिला वेळेवर औषध दिलं नाही तर त्रास होईल. उठ. आत्या हे बघा, तुम्ही आधी इंजेक्शन घ्या मग नाश्ता करा, तुम्हाला बरं वाटेल ना. जाते तिच्या माग, तिला एक काम चुकारे, तिच्याकडून सगळी कामं करून घेते. दम. हा? बोलली कशी आज? सरकार, डोस कमी झालाय वाटतं. वाढवायचा का? थांब बघू. पण ही जर त्या आप्पीला बोलली ना तर काही खरं नाही आपलं. आपे दीदी. हई शप्पथ चकुले, अगो कसली भारी दिसते आज. आपली दीदी मी शाळेत ना सावित्रीबाई फुले यांच्यावर भाषण देणार आहे. त्याची तयारी करून घे ना माझ्याकडून. घेते की. ए टिमके, तुझं काय ग मध्ये मध्ये चाललंय? तिला काम करू दे. अहो माझं शाळेत भाषण आहे, त्याच्यासाठी आली आहे मी. म्हणजे झाले सगळ्या कामाचे 12च वाजले म्हणायचे. अहो नाही मावशी, मी काम करता करता करून घेते की तिची तयारी. हा करा, काम करता करता करा, कसं बी करा. इथं आम्ही पडलो अडाणी, आम्हाला काय कळतंय? पण सगळी कामं पटापटा व्हायला पाहिजेत. नाही तर परत येईल मी बघायला. आवर लवकर लवकर. चकुले बस इथं, बोलून दाखव मला. चल. सावित्रीबाई यांचा जन्म 3 जानेवारी 3 जानेवारी 1831 रोजी झाला. 1831 रोजी झाला. हा पुढं. त्यांचे लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी झाले. ज्योतिबांनी त्यांना शिकवले. त्याहून पेरीत नाही प्रेरित होऊन सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांनी पुण्यातल्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. हा पुढं. त्यावेळेच्या कर्मठ समाजाने या दोघांना खूप विरोध केला. शेणगोळे फेकले, मारायची भाषा केली. पण सावित्रीबाई डगमगल्या नाही, घाबरल्या नाही. त्या घाबरल्या नाही. तिने अजून शाळा काढल्या. भारतीय स्त्री शिक्षणाचा पाया त्याने रचला, म्हणून त्यांना क्रांतीज्योती असं म्हणलं जातं.
छकुले आता हे सगळं न घाबरता बोलायचं बरं का. आपली दीदी पण तू कधी अभ्यास करणार? अगं एवढी कामं झाली की करते की अभ्यास. अगं पण तुला उशीर होईल की. अगं नाही ग, तू आधी तुझी तयारी कर भाषणाची. चल पटपट बोल बरं. साहेब चिंचुके सावित्री माईचा फोटो का नाही रे आपल्याला? सावित्री माय, सावित्रीबाई फुले इथं पोलीस स्टेशन मध्ये. चिंचुके अख्ख्या जगात फोटो पाहिजेत त्यांच्या, अख्ख्या जगात. नेमकं झालंय काय तुम्हाला? अरे आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. आप्पी तर पाठच उठून बसलेली आणि तिची काय बोलली ना, लय भारी वाटलं राव. साहेब सावित्रीबाई म्हणजे त्याच ना ज्यांनी भारतात पहिल्यांदा मुलींना शिक्षण दिलं? त्याच सावित्रीबाई फुले. कसं आहे चिंचुके, आपल्यासाठी कोणतरी काहीतरी करतं, लय करतं, पण आपल्याला काय त्याच्या जिवंतपणी त्याची जाणीव नसते. पण आप्पीचं तसं नाही, तिच्यासाठी सण आहे आज. सकाळी शिरा केला होता तिने माहिती का, आणि काय म्हणली मी माझ्यासारख्या करोडो पुरी आज जे काय आहेत ना ते फक्त सावित्रीबाई फुलेंमुळे. तिच्याबद्दलचा रिस्पेक्ट लय वाढला आज. अहो साहेब माझ्या वहिनी एक नंबर आहेतच. तिची आजची इच्छा पूर्ण झाली पाहिजे फक्त. कुठली? आणि तुम्ही काय दुबईला निघाला वे? तुम्ही कशासाठी साहेब? अरे हो करायच्यात. आता ती म्हणली आज तिला 3 तास एक्स्ट्रा अभ्यास करायचा आहे. म्हणलं कर, पण घरी नेमकं साफसफाईचं काम काढले. घरच्या विषयात काय बोलणार चिंचुके, आणि जुगाड तरी काय मारणार रे आपण. अहो साहेब सावित्रीमाईंना शिकवण्यात ज्योतिबा फुलेंचा मोठा हात होता. अहो त्यांनीच तर पहिल्यांदा शिकवलं त्यांना, आणि त्यांनी एवढी केलं तर आपण मी काहीतरी करूच शकतो है ना. चिंचुके तुला बरोबर जमताय. मी एक काम करतो, घरी जातो, बघतो काय जमतंय का. आता बघ कसा घामटा निघाला असेल काम करून करून. नाहीतर काय, सकाळपासून लई उडत होती ना, अभ्यास करीन अभ्यास करीन. आता ना ही सगळी साफसफाई झाली ना की तिला स्वयंपाकाला झोप. सरकार अहो मी आता तिथनं पुसलं होतं. काय झालं? आता त्यांनी काय मग उडत उडत यायचं का काय इथं? नाही काय अजून चालूच होय साफसफाई? होय बाबा, पदरी पडलं आणि पवित्र झालं म्हणायचं आणि गप बसायचं, दुसरं काय. हवाई असं काय करताय? सगळं झाडून घेतलं आता. असू दे लय तोंडवर करून बोलू नको. तशी काय लय मोठी कामगिरी केली, कशात काय फाटक्यात पाय. बरं ते राहू द्या, जरा चहाचं बघा. हो दम जरा, तू पुसून घे, मी बघते चहाचं. लायटर बरं का सुनबाई, खालचं सगळं स्वच्छ करून झालं असलं तर पडवीत मागवर जळमटलही झालीत, ती सुद्धा आपल्याला बघावी लागतील, काढावी लागतील. हो सरकार, मी ते पण काय झालं? अगं काय झालं? आहे मुरघळला. लागलं नाही ना तुला जास्त? नाही ना, मग लागा कामाला. हा उरका लवकर. अजून तुझी सासूबाई चालली? वहिनी ते अरे बापरे, म्हणजे घराची सगळी साफसफाई तू एकटीनच केलीस? अगं आप्पे, अजून काम करतेस वे? काही खाल्लंयस ना दिवसभरात? खाल्लं की.
तुला अभ्यासाला वेळ मिळाला का कामच चाललंय? बया, ही सगळी साफसफाई झाल्यावर देवापाशी दिवा लावीन म्हणलं होतं. आता तिन्ही सांज होत आली तरी चालूच आहे. राहू दे, लावते आता तसंच दिवा. अपर्णा, मी असते तर तुला जरा मदत झाली असती ना ग, पण मला हो नाही ताई, असं काही नाही. मला काय फक्त